सर्वांना नमस्कार, जय हिंद. मित्रांनो, सध्या आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंदरी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथे लोकसहभागातून नवनिर्मितीचं काम चालू आहे. गावाच्या बाहेर एका मोठ्या चढावर ही शाळा आपण नवनिर्मिती करत आहोत आणि थोडंसं अवघड काम आहे. या सगळ्या गोष्टी नवनिर्मिती करण्यासाठी गाडीवर चढवणे, सगळ्या गोष्टींची उपलब्धता करणे, लोक सहभाग उभा करणे, परंतु सगळा समाज सढळ हाताने मदत करतो आहे. अख्खं गाव शाळेसाठी झटत आहे आणि आज रोजी माझ्यासोबत ही जी माणसं उभी आहेत ही त्याच समाजातला जो भाग आहे जी शाळेसाठी झटत आहेत. माझ्यासोबत आहेत माझे या शाळेचे मित्र भास्कर दादा शेळके, बाजूला उभे आहेत रविभाऊ काष्टे, पुढे आहेत शेषराव नथुजी इंगळे दादा आहेत, पुढे देव्हारे दादा आहेत, पुढे दनवे भाऊ आहेत. या सगळ्यांनी मिळून आज रोजी आपल्या शाळेला एक ट्रॅक्टर मुरुम वर आणून दिलेला आहे. कोणतीही त्यांनी आर्थिक मदत आपल्याकडून घेतलेली नाही किंवा मागणी सुद्धा केलेली नाही. अशी ही मंडळी शाळेसाठी झटत आहेत. मला तर आश्चर्य वाटलं. काल रात्री ढगाळ वातावरण होतं, काही ठिकाणी फार जोराचा पाऊस सुद्धा झाला. अशा वातावरणात सुद्धा हे मुरुम भरण्याचं काम आमचे रविभाऊ काष्टे, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुद्धा, त्यांनी स्वतः मजूर मिळाला नाही म्हणून स्वतः ट्रॅक्टर भरला आणि आज ते स्वतःवर ट्रॅक्टर घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, अशी मंडळी जेव्हा शाळेसाठी झटते तेव्हा त्या शाळेचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मंडळी, मी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे, माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांतर्फे आणि सर्व शिक्षकांतर्फे तुमचे मनस्वी आभार मानतो. तुमचे उपकार ही शाळेची माती कधी विसरू शकणार नाही आणि विसरता सुद्धा येणार नाही. खरंच तुमच्यासारखी मंडळी शाळेसाठी झटताय ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद.